नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या सर्व सबस्क्रायबर्स आणि दर्शकांना विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, जेणेकरून येणाऱ्या काळातल्या व्हिडिओजची पूर्वसूचना ही आपल्याला मिळत राहील. आज एका खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो विषय का भारत सरकारने, मोदी सरकारने सुरू केलेला आहे याच्याही मागे कारण आहे. आणि त्या म्हणजे आजचं जे टायटल जे ठरवलंय ते मुळात याचमुळे खरं ठरवलंय की सवाल ये नहीं कि आग में कितने घर जले, सवाल ये है कि बंदर के हाथ में माचिस किसने दी. आपण बघतोय म्हणजे जेव्हा विरोधी पक्षांनी सर्व एकत्र येऊन 28 विरोधी पक्षांनी देशातल्या यांची मिळून असलेली मतांची टक्केवारी आहे 60%. 60% मतांची टक्केवारी असलेले 28 विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या आघाडीचं नाव इंडिया असं ठेवलं. इन्क्लुझिव्ह नॅशनल डेव्हलपमेंटल अलायन्स हे जे त्याचं नाव ठेवलं गेलं. या इंडिया नावामुळे मोदी सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे इतके बिथरले की आता म्हणजे पहिल्यांदा नागपूरमध्ये एक गुरांचा डॉक्टर राहतो, त्याला मोहन भागवत असं म्हणतात. त्यांनी पहिल्यांदा असं वाक्य वापरलं की इंडिया हा शब्द वापरणं बंद करा, भारत हा शब्द वापरायचा. आणि याच्या मागे लॉजिक काय, तर तो इंग्रजांच्या गुलामीचं एक निशाणी आहे. हा इंग्रजी शब्द भारताच्या या आत्ताच्या परिस्थितीमध्ये बरोबर नाही आणि योग्य नाही आणि म्हणून हा शब्द आता इंडिया असं देशाचं नाव ठेवायचं नाही, त्याचा उल्लेख भारत असाच करायचा. त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन नरेंद्र मोदी सरकार आत्ता भारत हे G20 नेशन्सचं जे दिल्लीमध्ये समिट होणार आहे त्या समिटचं प्रमुख पद भूषवत आहे आणि ते म्हणजे टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या देशांना मिळत असतं. त्याप्रमाणे ते भारताला यावर्षी मिळालंय. ते खरं 2024ला मिळणार होतं, पण ते 2023ला मागून घेतलं कारण की 2024ला निवडणूक आहेत आणि मग निवडणुकांमध्ये धोवा उडाला तर काय होईल, म्हणून 2023ला ते मागून घेतलं. आणि आता ते G20 नेशन्सचं होणार आहे. त्या G20 नेशन्सच्या जे निमंत्रण राष्ट्रपतींतर्फे पाठवलं गेलं, राष्ट्रपतींतर्फे पाठवलेल्या निमंत्रणावरती प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिलेलं आहे. आणि अशी चर्चा आहे की हे आता 18 तारखेपासून जे अधिवेशन बोलवलेलं आहे, एक स्पेशल सेशन लोकसभेचं, त्या सेशनमध्ये भारतात म्हणजे इंडियाचं नाव भारत करायचं आणि इंडिया हे नाव ठेवायचं नाही असं घाट घातला जाणार अशी चर्चा सुरू केली. ही सगळी चर्चा का सुरू केली हे एक वेगळं कारण आहे, ते आपण बोलूच याच्यामध्ये. आता मुळामध्ये मला असं सांगा की ज्या देशामध्ये हे सत्ताधारी पक्ष नरेंद्र मोदींसगट सर्व अतिशय अभिमानाने सांगतात की देशातल्या 80 कोटी गरिबांना रोज फुकट धान्य दिलं जातं, ज्या देशामध्ये 80 कोटी लोक एक वेळेचं अन्न कमावू शकत नाही, इतकं त्यांना रोजगार मिळू शकत नाही, त्या देशाचा फोकस काय असायला हवा? त्या देशाचा फोकस देशाचं नाव बदलून टाकायचं. म्हणजे आतापर्यंत तर यांनी हेच केलेलं आहे, फक्त नावं बदलत राहिलेले आहेत, फक्त नावं. म्हणजे अगदी पंतप्रधान ज्या रस्त्यावरती राहतात त्या रस्त्याचं नाव त्यांनी ठेवून दिलं लोककल्याण. आता 9 वर्षामध्ये लोक किती खड्ड्यात गेले या देशातली हे तर खरं सगळ्यांना माहिती आहे, पण नाव मात्र बदलून टाकलं लोककल्याण मार्ग. मग वेगवेगळ्या शहरांची नावं बदलायची. ते मुघलसरायचं नाव ठेवून दिलं दीनदयाल उपाध्याय. शहरांची नावं बदलून काय होतं? शहरांची नावं बदलून या 80 कोटी किंवा देशाचं नाव बदलून 80 कोटी भुकेल्या लोकांना रोजगार मिळणार आहे का? हा याच्यातला प्रश्न आहे. आणि हे किती गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे 2005 ची काँग्रेस UPA सरकारची योजना होती राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, त्याचं नाव बदललं दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना. 2005 ची जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन होतं, त्याचं बनवलं अमृत. बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट त्याचं नाव बदललं जनधन योजना. डेव्हलपमेंट ऑफ हेरिटेज एरियाज याचं नाव बदललं हृदय. नीम कोटेड एरिया याचं नाव बदललं ग्रोथ क्लेम्स. न्यू डील फॉर रूरल इंडिया ग्राम उदय से भारत उदय हे त्याचं नाव बदललं. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम त्याचं नाव बदललं मिशन इंद्रधनुष. म्हणजे अशा 33 योजनांची नावं आतापर्यंत 9 वर्षांमध्ये बदलली. 33 योजना.
म्हणजे काही अशाही असतील ज्या राहून गेल्या आमच्याकडून. 33 योजनांची नावं बदलली. केलं काय नवीन? नवीन काय केलं या नरेंद्र मोदींच्या सरकारने? ज्या कंपन्या होत्या त्या विकल्या, एअरपोर्ट विकली, रेल्वे विकली, नंतर शिपिंग पोर्ट्स विकली. केलं काय? एअर इंडिया सारखी कंपनी विकून टाकली. आता ते वन नेशन वन इलेक्शन आणि सांगायचं काय की खर्चामध्ये म्हणजे बचत होईल. एका वेळी देशभरामध्ये निवडणुका झाल्या तर 18,000 कोटी रुपयाची 2 विमानं नरेंद्र मोदींनी स्वतःच्या खाजगी वापरासाठी घेतली. पंतप्रधानाच्या 18,000 कोटी रुपयाची. 20-25 हजार कोटी रुपयाचं ते सेंट्रल विस्टा बनवायला सुरुवात केली. काय गरज होती त्याची? आणि मग सेंट्रल विस्टा हे नाव ठेवलं. हे इंग्रजी नाव नाहीये का? याच नरेंद्र मोदींनी स्वतः जाहीर केलेल्या ज्या योजना आहेत, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, न्यू इंडिया, खेलो इंडिया आणि हे सेंट्रल विस्टा, ही सगळी इंग्रजी नावं नव्हती. याच्यामध्ये इंडिया नव्हतं. त्यावेळेला वाटत नव्हतं काही. पण विरोधी पक्षांची एकजूट इंडिया या बॅनर खाली झाल्यानंतर यांचं धाबदण आणलं. आणि मग काय वाटेल ते, एक भाजपचा एक मंत्री का खासदार हा मुलाखत देऊन असं सांगतो की इंग्रज सिंधच्या रस्त्याने भारतामध्ये आले आणि त्यांना सिंध म्हणता येत नव्हतं म्हणून त्यांनी इंड म्हटलं. हे बिंडोकपणाचा कळस आहे. इंग्रज सिंधच्या मार्गाने भारतात आले, इंग्रज समुद्र मार्गाने भारतात आले. आणि हा माणूस म्हणतो जे जे लोक इंडिया वापरतात हा शब्द ते पागल आणि मूर्ख आहेत. या पागलला कोणीतरी सांगण्याची गरज आहे की इंग्रज समुद्राच्या मार्गाने भारतात आले, सिंध मधून भारतात नाही आले. सिंध मधून जे भारतात आले ते मोगल होते आणि त्यांना त्यांच्या पर्शियन भाषेमध्ये स हा शब्द नाही, अक्षर नाही, म्हणून त्यांनी सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये राहणाऱ्या या लोकांचा उल्लेख हिंद असा केला. हिंदू हा शब्द त्यांनी दिला. आणि हे आता म्हणायला लागलेत की इंग्रजांची गुलामीची निशाणी आहे इंडिया हा शब्द. अरे या इंग्रजांची गुलामी तुम्ही करत होतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा करत होती इंग्रजांची गुलामी. इंग्रजांविरोधाच्या संघर्षामध्ये या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नख सुद्धा स्वतःच द्यावं लागलं नाही. हे आज बोलायला लागले इंग्रजांची गुलामी नको. यांनी तिरंगा फडकवण्याची लाज बाळगली 52 वर्ष या देशामध्ये. हे आता बोलायला लागले ही गुलामी नको. इंडस संस्कृतीवरून भारताचं नाव इंडिया पडलं. मेगस्थेनेज नी म्हणजे बिफोर क्राइस्ट, ख्रिस्तपूर्व 331 वर्षांपूर्वी, ख्रिस्तपूर्व 331 वर्षापूर्वी भारताचा उल्लेख इंडिका असा केला. आणि मग भारतामध्ये कपड्यांची काय संस्कृती आहे, कपडे घालण्याची काय आहे, पेहरावाची काय आहे, अन्नधान्याची काय आहे, खाद्य संस्कृती काय आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी इंडिका या देशाबद्दल लिहिलं. त्यातून हे नाव आलं. या देशाचं संविधान ज्या वेळेला बनलं त्यावेळेला जाणीवपूर्वक पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचं नाव इंडिया असं ठेवलं. कारण भारताचे, इंडियाचे, इंडिया या नावानी 22-23 देशांबरोबर आंतरराष्ट्रीय करार झालेले होते. आणि नाव बदललं गेलं असतं तर हे सगळे करार नल अँड वर्ड झाले असते. आज या बिंडोकांना या देशाचं नाव बदलायचंय. युनायटेड नेशन्स पासून जगभरामध्ये सगळीकडे भारताची ओळख इंडिया म्हणून आहे. या देशाचं नाव जगभरामध्ये इंडिया असंच घेतलं जातं. इंडिया म्हणूनच ते रजिस्टर्ड आहे प्रत्येक ठिकाणी. ते युनायटेड नेशन्स असेल, ते G20 असेल, प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती इंडिया असं त्याचं नाव घेतलं जातं. आजपर्यंत तर शेकडो हजारो आंतरराष्ट्रीय करार झालेले आहेत ज्यात इंडिया या नावाने हे सगळे करार झालेले आहेत. या देशाचं मूळ संविधान जे हस्तलिखित स्वरूपात प्रिझर्व केलेलं आहे ते इंग्लिशमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे. त्याच्या भाषांतरांमध्ये, मूळ संविधानाच्या भाषांतरामध्ये हम भारत के लोग किंवा आम्ही भारताचे लोक असा उल्लेख केलाय. पण मूळ कॉन्स्टिट्यूशन मध्ये, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये वी द पीपल ऑफ इंडिया असा त्याचा उल्लेख केलेला आहे. आज देशामधल्या शेकडो सरकारच्या संस्था याच्यासोबत इंडिया हे नाव आहे असोसिएटेड. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया,
भारताच्या जेवढ्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आहेत त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट इंटरनॅशनल याच्यावरती gov.in या नावाने आहे. .in. किती किती ठिकाणी तुम्ही बदलायला जाणार आहात या सगळ्या गोष्टी. या नोटांवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया छापलेलं असतं, खाली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया छापलेलं असतं. पुन्हा एकदा नोटा बदलणार, नोटबंदी करणार, पुन्हा या देशाला एका आर्थिक अरिष्टाच्या खड्ड्यामध्ये ढकललं जाणार आहे का या पद्धतीने. आणि सामान्य माणसाचा विचार करा, सामान्य माणसाचा विचार करा याच्यात. हे नोटबंदी तर भयानकच होईल जर पुन्हा करण्याचा प्रयत्न केला तर. पण एक नागरिक म्हणून आपल्याकडे जी कागदपत्र आहेत, मग तो आपला पासपोर्ट असेल, ते आपलं आधार कार्ड असेल, ते आपलं ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ती तुमच्या गाडीची नंबर प्लेट असेल, या प्रत्येक ठिकाणी, मग बर्थ सर्टिफिकेट असू शकतं, डेथ सर्टिफिकेट असू शकतं, या प्रत्येक ठिकाणी इंडिया असा उल्लेख आहे. मग हे सर्व मला बदलावं लागणार. माझा पासपोर्ट बदलायचा, माझा पासपोर्ट बदलल्यानंतर मला पुन्हा व्हिसाला अप्लाय करायचं आणि हे जगत देशभरातल्या सगळ्या लोकांनी करायचं. सगळ्यांनी आपापली आधार कार्ड बदलून घ्यायची, सगळ्यांनी आपापली पॅन कार्ड बदलून घ्यायची, सगळ्यांनी आपापली बर्थ सर्टिफिकेट बदलून घ्यायची, सगळ्यांनी आपापली ड्रायव्हिंग लायसन्स बदलून घ्यायची. याचा खर्च कोणी करायचा? उद्या असं सांगाल की खर्च भारत सरकार करेल. भारत सरकार कुठून करेल? भारत सरकार या देशाच्या नागरिकांच्या करामधूनच ते पैसे वसूल करेल आणि खर्च करेल ना. इतक्या खड्ड्यामध्ये पाठवायचंय. आणि दुसऱ्या बाजूला आता खरं कारण काय आहे? हे सगळं करण्याचं पहिलं खरं कारण हे की विरोधी पक्षांची एकजूट ही इंडिया बॅनर खाली झाली आणि यामुळे पायाखालची जमीन निघून जाते की काय अशी भीती वाटल्यामुळे. कारण 60% मतांची टक्केवारी असलेले 28 विरोधी पक्ष एकत्र येतात आणि त्याच्या समोर एनडीएचे फक्त 37%. आणि म्हणून धाबदण आणलं की आता सरकार आपलं जाईल की काय. म्हणून देशाचंच नाव बदलायचं, देशाचंच नाव बदलायचं असा घाट घालण्याचा पहिला प्रयत्न. दुसरा प्रयत्न काय? 2 मोठ्या गोष्टींवरून लक्ष डायव्हर्ट करायचं आहे या सरकारला. एक, अडाणींचा जो घोटाळा समोर आलाय आणि पहिला घोटाळा ज्या वेळेला हिंडेनबर्गच्या रिपोर्ट नुसार बाहेर आलेला होता काही महिन्यांपूर्वी, तर तो हिंडेनबर्ग ही बेसिकली ही एक फर्म आहे जी शॉर्ट सेलिंग करते. त्यामुळे त्या फर्मच्या शॉर्ट सेलिंग फर्मच्या रिपोर्टवरती या सरकारने ही शॉर्ट सेलिंग आहे, शॉर्ट सेलिंग करणारी आहे असं करून याला नाकारण्याचा प्रयत्न केला. हिम्मत नाही केली हिंडनबर्गवर केस करायची, ना गौतम अदानींनी केली ना भारत सरकारने केली. पण त्यानंतर इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट यांनी केली. ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्ट प्रोजेक्ट OCCRP या 2 जगातल्या अत्यंत मान्यवर संस्था ज्यांना पुलिट्झर प्राइज मिळालेलं आहे आणि ज्यांचं नोबेलसाठी म्हणून रेकमेंडेशन झालं होतं, अशा संस्थांनी आता इन्व्हेस्टिगेशन केलं आणि हे सगळं समोर आणलं. पुन्हा एकदा अदानींचा सगळी कृष्णकृत्य बाहेर आणली. याच्यावरून लक्ष डायव्हर्ट करायचं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा काय केलं ढोंग की रक्षाबंधनच्या निमित्ताने देशभरातल्या भगिनींना राखी पौर्णिमेची भाऊबीज ओवाळणी म्हणून 200 रुपये गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या. आणि त्याच वेळेला काय करत होतात? त्याच वेळेला झी टीव्ही हा जो ग्रुप आहे, या झी टीव्ही ग्रुपचे 48,000 कोटी रुपयाचं कर्ज थकलेलं होतं. या 48,000 कोटी रुपयाचं थकलेलं कर्ज हे सेटल केलं गेलं 6,500 कोटी रुपयात. या 6,500 कोटी रुपयातले 5,000 कोटी रुपये त्या बँकेला माफ करायला लावले आणि फक्त 1,500 कोटी रुपये भरण्यासाठी म्हणून त्यांना आणखीन मुदत देण्यात आली. 48,000 कोटी रुपयाचं बुडवलेल्या कर्जाच्या बदल्यात फक्त 1,500 कोटी रुपये. अहो, राखी पौर्णिमेची भेट तर त्या सुभाषचंद्रांना दिली झीच्या, जे राज्यसभेमध्ये याच भाजपचे खासदार आहेत. त्यांचं 48,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं, 46,500 कोटी रुपये कर्ज माफ केलं. सगळ्यात मोठी भेट तर त्या एका उद्योगपतीला दिली. याच्यावरून लक्ष डायव्हर्ट करायचं आणि म्हणून ही काहीतरी पिल्लू सोडत राहायची.
वन नेशन वन इलेक्शन आणि खर्च वाचवायचा म्हणून ढोंग करायचं. एअर इंडिया सारखी अख्खी कंपनी विकून टाकली 18,000 कोटी रुपयाला, अख्खी कंपनी विमानांची, आणि स्वतःसाठी 2 विमानं विकत घेतली 17,000 कोटी रुपयाला. आणि हा माणूस खर्च वाचवण्याची भाषा करतो. हे ढोंग आहे. आणि हे याच्या बाबतीमध्ये सगळ्या नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे, कारण भुर्दंड आपल्या प्रत्येकाच्या खिशाला पडणार आहे. हे सगळं कागदपत्र आपल्याला बदलून घ्यावे लागतील, आपल्या खर्चाने बदलून घ्यावे लागतील, किंवा आपण दिलेल्या करामधून ते बदलून घ्यावे लागतील. आणि खुशाल अशा पद्धतीने नाव बदलायला निघालेत. नावं बदलून काय होणार आहे? नावं बदलून या देशामधला बेरोजगारी जी उच्चांकाला गेलेली आहे त्यांना रोजगार मिळणार आहे का? नावं बदलून या देशावरती साचलेलं कर्ज फेटलं जाणार आहे का? नावं बदलून अख्खा ट्रेड डेफिसिट कमी होणार आहे का? जो चीन बरोबरचा ट्रेड डेफिसिट $100 बिलियन वर गेलेला आहे. तुम्हाला आणि मला सांगायचं आकाश कंदील घेऊ नका चीनचे, आणि चीनकडून हा व्यवहार करत राहायचा. 3600 कोटी रुपयाचा पुतळे उभारतात तेव्हा खर्च वाचवावासा वाटत नाही. या सगळ्या गोष्टींची अत्यंत गंभीर दखल ही आपण घ्यायला हवी. आणि म्हणून आपण अंतर्मुख होऊन स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा कि सवाल ये नहीं कि इस आग में कितने घर जल गए, सवाल ये है कि इन बंदरों के हाथ में माचिस किसने दी. आणि म्हणून आता ती माचिस काढून घ्यायची वेळ आलेली आहे, अन्यथा हे देश बर्बाद करून ठेवतील. या सत्तेचा इतका लोभ झालेला आहे आणि इतका उन्मत्तपणा झालेला आहे की आता थेट देशाचं नाव बदलायला हे निघालेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाचं स्वातंत्र्य अख्खं जग फ्रीडम स्ट्रगल ऑफ इंडिया या नावाने ओळखते. कोणत्याही परिस्थितीमध्ये या फ्रीडम स्ट्रगल मध्ये बलिदान दिलेल्या आपल्याच वाडवडील आजे पणजे यांचं बलिदान विसरू द्यायचं नाही. या देशामध्ये हा द्वेष पसरू द्यायचा नाही, कोणत्याही परिस्थितीत पसरू द्यायचा नाही. आणि याचं एक सणसणीत उत्तर 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण प्रत्येकाने द्यायचं. इतकंच या निमित्ताने आपण सगळेच जण निर्धार करूयात. पुन्हा इजी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना अतिशय नम्र विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओजची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना इजी न्यूज सबस्क्राईब करायला सांगा. तोच आम्हाला दिलेला पाठिंबा असेल. धन्यवाद.